चला निळ्या निशाणा खाली। आनंद शिंदेंनी गायलेलं हे गाणं तुम्हाला नक्की माहीत असणार, पण हा निळा रंग हे निळं निशाण आंबेडकरी चळवळीत आलं तरी कुठून माहितीये? त्यासाठी बाबासाहेबांनी घेतलेले 3 निर्णय महत्त्वाचे आणि कारणीभूत ठरतात। पहिलं म्हणजे 1942 सालची शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना। या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या घटनेत 11व्या भागात त्यांनी फेडरेशनचा ध्वज आणि त्याचा रंग ही बाब स्पष्टपणे नमूद केली आहे। त्यानुसार फेडरेशनचा ध्वज त्रिकोणी आकाराच्या निळ्या कपड्यावर तारे असतील अशा वर्णनासहित नमूद केलेला आहे। पुढे 1944 ला कानपूरमध्ये समता सैनिक दलाची परिषद झाली होती। या परिषदेत समता सैनिक दलाच्या घटनेबाबत ठराव मंजूर झाला आणि या घटनेनुसार समता सैनिक दलाचा ध्वज कसा असेल हे सुद्धा बाबासाहेबांनी स्पष्टपणे नमूद केलं। समता सैनिक दलाच्या ध्वजाची लांबी 4 फूट आणि रुंदी 2.5 फूट असेल। ध्वज पूर्ण गडद निळ्या रंगाचा असेल आणि ध्वजाच्या डाव्या बाजूला 11 तारे पांढऱ्या रंगात असतील। त्यानंतर पुढे जेव्हा बाबासाहेबांनी आपली राजकीय भूमिका अधिक विस्तृत करण्याच्या विचाराने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा केली, तेव्हा पक्षाची ध्येय, धोरणं आणि पुढच्या वाटचाली काय असतील याची संपूर्ण ब्लूप्रिंटच त्यांनी तयार केली। पण पक्ष स्थापन होण्याआधीच 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचे निधन झालं। पुढे जेव्हा 3 ऑक्टोबर 1957ला त्यांच्या सहकाऱ्यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला, तेव्हा त्यात बाबासाहेबांनी घटनेत दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला। आणि आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा नोव्हेंबर 1951मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईला आले होते, तेव्हा दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कावर त्यांनी सभा घेतली होती। या सभेला अंदाजे 2 लाख लोक उपस्थित होते। तारे असलेला निळा झेंडा घेऊन समर्थक उपस्थित होते, तर निळी टोपी घातलेले स्वयंसेवक गर्दीचे आणि वाहतुकीचे नियंत्रण करत होते, अशी नोंद 26 नोव्हेंबर 1951च्या द नॅशनल स्टँडर्डमध्ये आली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हे क्रांतीचं प्रतीक ठरला होता। निळ्या रंगाशी आंबेडकरी समुदायाचं एक भावनिक नातं जोडलं गेलं होतं। पण हा निळा रंग बाबासाहेबांनी फार विचार करून दिलेला आहे बरं का, कारण निळा रंग हे व्यापकतेचं प्रतीक आहे। निळ्या रंगाबाबत असं म्हणलं जातं की इट्स नॉट अ कलर, इट्स अ नेचर, म्हणजे निळ्या रंगाशिवाय निसर्गाला पूर्णत्वच येऊ शकत नाही। समुद्र आणि आकाश या दोन्ही गोष्टी निळ्या आहेत, त्या सर्वत्र आहेत। आकाश सोडून काहीच नाही, तसं सागर सोडूनही काहीच नाही, म्हणजेच निळ्या रंगाशिवाय निसर्गाला पूर्णत्वच येऊ शकत नाही। आणि म्हणून सगळ्यांना सामावून घेणारा असा निळा रंग त्यांनी फार विचारपूर्वक निवडला। चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे, चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी